तर जय महाराष्ट्र मित्रांनो, बाबांनी निघालो सकाळी वावरात जायसाठी. हातात आपला पेंचीच घेऊन घेतला. मग काय हा आपल्या वावरातला तीड वावरात पोचलो. माझ्या सुतकाळ पाहून घ्या थोडंसं पहिले. आपण चाललो होतो विहिरीवर आलो, पाणी गिनी पाहून घेतलं. बाबा म्हणे एक पाईप फुटला आहे म्हणे, तो पाईप बदलून घे म्हणे. मग काय आपण पाईप उचलला खांद्यावर, आलो इथचा हा पाईप काढून घेतला, दुसरा पाईप लावून घेतला. असं समजा की उपळपायाटी पेरगऊ सारखंच काम केलं आपण. मग शिपगीप आपली चालू करून दिली. खतरनाक पैकी नवजल चालू झाले. हा होय आपल्या वावरातला गहू. आपल्याला गहू काढणं आहे म्हणून तार गुंडा लागते. मग काय बाबाने घेतला तार गुंडाले, मी बाबाले तार काढून देत जाऊ. मग काय मस्त हा होय वावरातला व्ह्यू, असा नजारा आहे. भातच ताण लागली ना, ऊन वेगळं काय होय. पाणी गिनी पिऊन घेतलं मस्त. अजून लागलो आपण कामाले. आता आपल्याला 2 कामं होते, तारही सोडणं होतं आणि कुठेही उपडणं होते. दादा चला, मी तारही सोडतो आणि कुठेही उपडतो. सगळ्यात पहिले आपला तार सोडून घेतला, त्याच्या आड्या काढा लागते नाही तार तुटते. हो. मग काय कुठे गिट्या फेकून गेलं. सूर्याला म्हटलं थांबणारे, म्हटलं जरासा एवढा चमकू नको म्हटलं, टॅनिंग होऊन जाईन ना म्हटलं. मले ताराच्या गुंड्या घेतल्या खांद्यावर आलो, भरल्या थैलीत बरं कारण की आपल्याला जायचं होतं घरी. उन्हायला होतं राहिली होती आणि भूकायला लागली होती. बाबाने काय होतं बनवलं होतं, गाडी केली चालू 120च्या स्पीडने निघालो आपण घरी जायसाठी. ब्लॉग जर आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो सुद्धा करून घ्या जावे.